जय भीम नमो बुद्धाय. तर आज तुम्हाला जागतिक बौद्ध धम्म दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर आज आपण बौद्ध धम्माच्या पंचशील ध्वजाविषयीचा व्हिडिओ घेणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओ पाहूया. बौद्ध धम्मामध्ये पंचशील ध्वज हा ज्याला बौद्ध ध्वज असेही म्हणतात, अत्यंत पवित्र मानला जातो. 1885 मध्ये श्रीलंकेत या ध्वजाची रचना करण्यात आली होती. हा ध्वज केवळ रंगाचा तुकडा नसून तो भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीचे आणि त्यांच्या प्रकाशांचे प्रतीक मानले जाते. तर आपण पंचशील ध्वजाचे 5 रंगाचे महत्त्व जाणून घेऊया. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा. ध्वजातील 5 रंगांचे महत्त्व. असे मानले जाते की जेव्हा भगवान गौतम बुद्धांना संयम संबोधी ज्ञान प्राप्त झाले होते, तेव्हा त्यांच्या शरीरातून 6 रंगाची किरणे आभा उत्सर्जित झाली होती. म्हणून यातील 5 मुख्य रंग ध्वजाच्या पट्ट्यामध्ये दिसतात. निळा रंग हा विश्वव्यापी करुणा, प्रेम आणि सद्भावनेचे प्रतीक मानले जाते. तर तसंच पिवळा हा रंग मध्यम मार्गाचे प्रतीक मानले जाते. तो टोकाचा विचार सोडून समतोल जीवनाचे महत्त्व सांगतो. तसाच रंग लाल हा रंग प्रज्ञा कंसात आज्ञा, पुण्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. तसेच पांढरा रंग हा रंग शुद्धता आणि धर्माच्या मुक्तीचे प्रतीक आहे. तो मानवी मनाची निर्मळता दर्शवतो. रंग केशरी हा रंग बुद्धाच्या शिकवणीचे धम्म आणि शहाणपणीचे प्रतीक मानले जाते. तर तसेच महत्त्वाचे म्हणजे ध्वजाच्या उजव्या बाजूची शेवटची पट्टी या 5ही रंगाच्या मिश्रणाने बनवलेली असते, जी प्रभावस्वर सर्वव्यापी प्रकाश दर्शवते. बुद्धांचा संकेत. बुद्ध या संज्ञेचा संकेत. बुद्ध हा शुद्ध बुद्ध या धातूपासून आला आहे. त्याचा अर्थ जनाने किंवा जागृत होणे असे होतो. बुद्ध होणे म्हणजे केवळ एक व्यक्ती असणे नव्हे, तर एका अवस्था आहे. जागृत पुरुष म्हणजे बौद्ध म्हणजे असा जो व्यक्ती तो अज्ञानाच्या निद्रणेतून पूर्णपणे जागा झाला. तसेच दुःख मुक्तीचा मार्ग. बौद्ध हा शब्द मानवाला स्वतःच्या प्रयत्नाने दुःखातून मुक्त करण्याचा आणि निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग सूचित करतो. समता आणि प्रज्ञा. बुद्ध हा शांतता, अहिंसा आणि निष्कर्ष विचारांचा संकेत मानला जातो. ते देव नसून एक उत्तम मार्गदर्शक आहेत. तसेच पंचशील ध्वजेशी संबंध. हा ध्वज फडकवणे म्हणजे आपण पंचशीलांचे 5 नैतिक नियम पाळण्याची प्रतिज्ञा करतो. तसेच अहिंसा, प्राण्याची हत्या न करणे. नंबर 2 अस्तेह, चोरी न करणे. नंबर 3 ब्रह्मचार्य, वैभिक विचार न करणे. नंबर 4 सत्य, खोटे न बोलणे. नंबर 5 मादक पदार्थाचे सेवन न करणे. थोडक्यामध्ये सांगायचे तर पंचशील ध्वजेचा हा मानवी कल्याणाचा, शांतीचा आणि अज्ञानाचा अंधकार दूर करून अज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा जागतिक संकेत आहे. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम नमो बुद्धाय. तुमचे मंगल 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 हो.